नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत. त्याला लागणारं साहित्य: खजूर घेतलं मी 7-8 असेल, 1 वाटी शेंगदाणे, काजू घेतला, बदाम घेतला आणि 2 वाटी मूग घेतले, हिरवे मूग आणि 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे मी. तर आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते. ते रेसिपी बनवणार आहे, हेल्दी रेसिपी. इथे मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहे. सगळ्यात अगोदर मी 2 वाटी मूग घेतलेले आहे. जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही कमी प्रमाणात पण करू शकता. आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे एकदम. आता स्कूल पण छान स्टार्ट झाले आहे. स्कूलमध्ये पण आपण मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो एक लाडू रोज. तर बघा छान मी भाजून घेते. अगदी सोपी, झटपट होणारी आणि खूप प्रोटीन्स असणारी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने छान आहे ना, मिडियम गॅसवरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तर बघू शकता, असं छान भाजून घ्यायचे. छान खमंग वास येऊन राहिलेला आहे. आता गॅस मी बंद करते. तर याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे आहे, कमी गॅसवरच. शेंगदाणे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. परत एकदा सांगत आहे, तर याची साल मी काढणार नाही आहे, मी असेच टाकणार आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला. ऑप्शनल आहे. काजू किंवा बदाम हे पण ऑप्शनल आहे. तुम्ही खजूरच्या ऐवजी गूळ पण वापरू शकता मित्रांनो. तर आता गॅस बंद केला. शेंगदाणे आपले छान भाजले गेले आहे खुसखुशीत. बदाम आणि काजू थोडे तूप टाकून, 1 चम्मच तूप टाकून भाजून घेऊया, साजूक तूप, जेणेकरून फ्लेवर छान आला पाहिजे. ऑप्शनल आहे, भाजलं तरी चालते, नाही भाजलं तरी पण चालेल. पेंड खजूर पण मी थोडा गरम करून घेते. मी फ्रीजमध्ये ठेवला होता, थंडा होता, त्यामुळे मी थोडा गरम करून घेते, जेणेकरून मिक्सरला छान फिरला पाहिजे. मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग काढून घेते. चार विलायची घालत आहे. तर बघू शकता, मी जाडसरच धरला आहे, कारण की जास्त बारीक जर आपण केलं तर टाळ्याला चिटकतात, म्हणून मी थोडं जाडसरच धरलं आहे. प्लेटमध्ये काढून घेते. शेंगदाणे, काजू आणि बदाम हे पण आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि पेंड खजूर. तर बघू शकता मित्रांनो, हे पण मी आहे थोडं जाडसरच धरलेलं आहे. याच प्लेटमध्ये मला काढून घ्यायचं आहे. तुम्ही याच्याऐवजी पेंड खजूरच्या ऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. हेल्दी रेसिपी, मुलांच्या डब्यामध्ये पण आपण देऊ शकतो रोज 1 लाडू. तर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आपल्याला थोडं 2 चम्मच तूप घालून घ्यायचं याच्यामध्ये, साजूक तूप. तर तूप आहे ते मी थोडं गरम करत आहे टपमध्ये. तर बघू शकता, तर या मिश्रणामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. जवळजवळ 4 चम्मच तूप असेल. आणि परत एकदा छान आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये, अगदी घरगुती साहित्यामध्ये हेल्दी अशी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करा आणि मी सांगितल्याप्रमाणे बनवा, आणि तुम्हाला लगेच पसंत पण येईल. तर छान मिक्स केलं आहे मी सर्व साहित्य. आणि लाडू अशा पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचे आहे. छोटे किंवा मोठे, तुम्हाला ज्या छोटे किंवा मोठे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने. तर बघू शकता,
जर लाडू तुम्हाला याच्यामध्ये थोडं गोड कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन आहे ना पेंड खजूर वाढवू शकता. हे लाडू बी पीवाल्यांना, शुगरवाल्यांना, आमच्याकडे आहे शुगर पेशंट, त्यांच्यासाठी पण सगळ्यांना जमते. पौष्टिक, हेल्दी, मुलांना छोट्या शाळेच्या डब्यामध्ये किंवा रोज सकाळी एकदा आपण खाल्लं तर पौष्टिक असे लाडू अशा पद्धतीने छान बांधून घ्यायचे. आमच्याकडे बांधणे म्हणतात. तर बघू शकता जास्त काही तूप पण नाही लागले याला. अशाच पद्धतीने मी पूर्ण आहे ना करून घेते. तर बघू शकता किती छान झाली आहे रेसिपी, किती सुंदर लाडू झाले आहे एकसारखे. नक्कीच तुम्हाला आवडेल. स्वस्त खा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या आणि घरगुती जे बनते ते खात राहा. स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रेसिपीसह. एक छानशी रेसिपी घेऊन. व्हिडिओ जास्त न वाढवता इथेच व्हिडिओ माझा मी संपवते. धन्यवाद.